सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. 5 जुलैच्या विजय मेळाव्याची रूपरेषा व्यासपीठावर. राज आणि उद्धव ठाकरे इतर पक्षांचे पक्षाध्यक्ष उपस्थित राहणार. कार्यकर्त्यांची वाढती संख्या लक्षात घेतात तगडं प्लॅनिंग. नाशिकमध्ये मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांच्या भाजप प्रवेशाला ब्रेक. गुन्हा दाखल झाल्यानं प्रवेश थांबवल्याची माहिती. दोघांच्या जामिनावर 5 जुलैला सुनाव. ठाकरेंच्या शिवसेनेची नाशिकमध्ये नामुष्की. अवघ्या 4 दिवसात मामा राजवाडे यांची महानगर प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्याची वेळ. प्रथमेशकडे पदभार. महायुतीत महामंडळाचं वाटप जवळपास पूर्ण. महापालिका निवडणुकीपूर्वी मंत्रिपद हुकलेल्या आमदारांना मिळणार अध्यक्षपद. मुंबई महानगर परिसरातील महामंडळांसाठी भाजप शिवसेनेत रस्सीखेच. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या कामकाजाची पत्रिका चक्क इंग्रजीत. मुनगंटीवारांचा संताप. इंग्रजी हवे असलेल्यांना ब्रिटनच्या संसदेत पाठवा. मुनगंटीवार कडाडले. दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा. हत्या आणि बलात्काराचा पुरावा नाही. मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र. फडणवीस आणि नितेश राणेंनी माफी मागावी. राऊतांची मागणी. ओबीसींच्या मागण्यांसाठी लक्ष्मण हाकेंचा चक्क गिरगाव चौपाटीवर समुद्रात आंदोलन. हाकेंसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला केलेल्या मारहाणीविरोधात मीरा भाईंदर मधील व्यापाऱ्यांचा एल्गार. दुकान बंद ठेवून मारहाणीचा निषेध. बंद भाजपने आयोजित केल्याचा मनसे नेत्यांचा आरोप. मुजोरी दाखवाल तर उत्तर मिळणारच. मीरा भाईंदर मारहाण प्रकरणावरून संदीप देशपांडेंचा इशारा. तर मराठी अमराठी वाद नसून वैयक्तिक वाद असल्याची आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. पुण्यातील कोंढव्यात कुरिअर बॉयच्या वेशात आलेल्या नराधमाकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार. 2 जण पोलिसांच्या ताब्यात. आरोपीची ओळख पटवण्याचं काम सुरू. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस. गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ. तर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.